कसा बनव. क्विक हिल आणि आत्मबोध वेलनेस सेंटर सह प्रस्तुत माझा कट्टा. आपण पाहत आहात एबीपी माझा. उघडा डोळे, बघा नीट. चितळे बंधू 75 वर्षांच्या आपुलकीचं एक नवं नातं. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. थेट पुण्यामध्ये जाऊयात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतात. काल तुम्ही आपण विकिपीडियावरच्या विधानावरती तुम्ही खरं तर सांगितली कारवाई, पण वारंवार छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा अपमान असं आहे. अपमानित करणाऱ्यांना त्यांची जागा आम्ही दाखवू आणि अशा प्रकारे जर कोणी वागत असेल तर सरकारे माफ करणार नाही, शिवप्रेमी माफ करणार. एक समिती इतिहास अभ्यासकांची तयार करून हे वादविवाद थांबवतो केल्यासाठी काय प्रयत्न केले जाणार आहेत? बघा असं आहे, मी एक तुम्हाला सांगतो, वादविवाद तेव्हाच संपू शकतात ज्यावेळी त्याला राजकीय किनार नसतात. ज्याला राजकीय किनार असते ते वादविवाद कधीच संपू शकत नाहीत. तथापि मला असं वाटतं की यापूर्वी देखील आपण अनेक समित्या तयार केल्या आहेत, त्यांनी काही रिकमेंडेशन दिले आहेत, त्याच्यावर सरकारने निर्णय देखील घेतले आहेत. चला. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा किंवा संभाजी महाराजांचा अपमान सरकार आणि शिवप्रेमी सहन करणार नाहीत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. विकिपीडियाबद्दल ते बोलत होते. आणि यानंतर एक नजर हेडलाईन्सवर. किल्ले शिवनेरीवर दिमाखदार शासकीय शिवजयंती सोहळा. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची शिवरायांना मानवंदना. मुंबईमध्ये राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची शिवरायांना मानवंदना. राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात मध्यरात्रीपासूनच शिवजयंतीचा उत्साह. पाळणा जोजवून शिवजन्मोत्सव साजरा. सलग 5व्या दिवशीही छावा सिनेमाची घोडदौड सुरूच. बॉक्स ऑफिसवरती 171 कोटींचा गल्ला जमवला. नव्या वर्षात पहिल्याच आठवड्यात 200 कोटींचा टप्पा गाठणार. महादेव मुंडे हत्या प्रकरणात साक्षीदार तपासण्याच्या कामाला सुरुवात. 15 महिन्यांपूर्वीच्या हत्येचा तपास पहिल्यापासून करणार. तपास पथक परळीत दाखल. ऑपरेशन टायगर मोडून काढण्यासाठी ठाकरेंची शिवसेना सक्रिय. सगळ्या नेत्यांची शिवसेना भवनात दर मंगळवारी आढावा बैठक होणार. नाराजांची बाजू समजून लवकरच संघटनात्मक बदल करण्याचा मानस. सिंहस्थच्या पार्श्वभूमीवर प्रयागराज कुंभमेळा नियोजनाची नाशिकच्या प्रशासकीय पथकाकडून पाहणी. विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या नेतृत्वाखाली अभ्यास दौरा. गंगेच्या प्रदूषणावर आज राष्ट्रीय हरित लवादामध्ये सुनावणी. योगी सरकारच्या उत्तराची लवादाला प्रतीक्षा. कुंभ सुरू असताना सीपीसीबी रिपोर्टनं गंगाजलाच्या शुद्धतेवरती प्रश्नचिन्ह. भारतात मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी अमेरिकी अर्थसहाय्य कशाला? अध्यक्ष ट्रम्प यांचा सवाल. भारत आणि पंतप्रधान मोदींचा आदर, पण त्यांच्याकडे खूप पैसा असल्याचा ट्रम्प यांचा दावा. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला आजपासून सुरुवात. पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये पहिली लढत होणार. नमस्कार, बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी